तर माझ्या या फुल ब्लॉगमध्ये सर्वांचे पुन्हा स्वागत आहे। तर एवढे दिवस मला लेट का झाला व्हिडिओ टाकायला, तर ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन। या ब्लॉगमध्ये 7 दिवस बघून कसे झाले, कसे स्पेंड केले ते। तर हा ब्लॉग आहे पूर्ण ट्रेकिंग कॅम्पशी रिलेटेड, जो आमचा 6 दिवसाचा निलगिरी इथे ट्रेकिंग कॅम्प होता। याचा फर्स्ट डे होता आमचा ऊटी येथे आणि सेकंड स्टे होता पलाडा, थर्ड स्टे होता केटी। आता फर्स्ट डे मध्ये आम्ही कितीतरी प्लेसेस बघितले नवीन नवीन, ते या पूर्ण ब्लॉगमध्ये आपल्याला बघायला मिळणारच आहे सर्वांना। आणि हे जातानाचे पूर्ण व्ह्यूज इतके सुंदर होते यार। जिथनं कोयंबतूरमधून आम्ही जे उतरलो आणि तिथनं जे बस पकडली तिथपासून जे व्ह्यूज सुरू झाले आहेत ना, खूप छान होते। आणि आता इथून फर्स्ट डे सुरू झाला आहे, बघा आणि सांगा कसा झाला आहे ते। आय मीन कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग बघून ते पण सांगा, कमेंटमध्ये सांगा। हाय गाइस, बघा इकडे बघा, इकडे बघा। हे आहे जुया सिनियर, हे आहे काय सिनियर आणि हे राखी सिनियर आणि बाकी सर्व मागे आहे। आणि ते तिकडे आहे आणि तुम्ही गार्डन बघू शकता, आणि तुम्ही गार्डन बघू शकता। आणि हा बॉटनिकल गार्डन आहे। हॅलो गाइस, आम्ही आलो उटीच्या बॉटनिकल गार्डन। अभी पुट्टी का करून राहिली। हा होता फर्स्ट डे आणि इथे आम्ही आलो होतो बॉटॅनिकल गार्डनला आणि त्यानंतर आम्ही मग रोज गार्डन जाणार होतो। तर इथले पूर्ण व्ह्यूज बघितली यार, किती सुंदर। ॲक्च्युली आपल्याकडे जे प्लांट्स अवेलेबल नव्हते ते सगळे तिकडे अवेलेबल होते। म्हणजे डिफरन्स बघू शकतो किती होता तो, आपल्याकडले प्लांट किती वेगळे, त्यांच्याकडले किती वेगळे त्या स्टेटमधले। तर खूप सुंदर व्ह्यू होता इथला पण, आणि तुम्हाला भयानक व्ह्यूज आहेत यार सीरियसली। गाइस देखो हमारे पीछे ओटी का बॉटनिकल गार्डन, हमारे पीछे भी पूरा ओटी का वो गार्डन ही है। पूरा है, देख सकते हो आप, कितना अच्छा लग रहा है। वो देख वहाँ पे क्या है, ये हमारे कैडेट्स है। वीडियो चालू है रे। ए, अपने को भी गॉगल लाने थे पता है साथ में। मेरे पास में था, कल निकलेंगे ना अपन घूमने, तो भी गॉगल लेके निकलेंगे। पूर्ण इथं चढ उतर अशा गोष्टी नसतं, खाली वर इकडं, तिथं चढायचं, तिथं खाली उतरायचं। लाईफमध्ये पहिले एवढी कोणती सुंदर प्लेस पाहिजे ॲक्च्युली, ते पण एवढी प्रिटी। आता एक व्ह्यू दाखवतो आणखी मी, एक फोटो काढ। गोबीसारखं वाटतंय मला, पण ते वेगळीच काहीतरी वाटतंय सीरियस। हा बघ, आता चाललोय आम्ही रोज गार्डन। आता बॉटॅनिकल गार्डन बघून झालं, आता रोज गार्डन। रोज गार्डन इधर जाओ। रोज गार्डन, अरे इधर ही भीड़ मत लगाओ, पूरा इधर उधर। रोज गार्डन बघून झाल्यानंतर निघालो आम्ही जिथे आम्ही 2 दिवस राहणार होतो, ऊटीला, जिथे खूप जुनी स्कूल होती। तर रस्त्याने तिथे जायला निघालो, तर तिथे पण एवढे सुंदर व्ह्यू होते यार। आणि जिथे राहत होतं ना तिथलं प्रिमायसेस ते एवढं प्रिटी होतं, खूप जास्त। खूप दुपारी येऊन जेवण केलं आणि जेवण करून आराम केला। तर सायंकाळी जाणार होतं आम्ही तिथलं बेसिक जे मार्केट आहे ते फिरायला, लोकल मार्केट, बट ते कॅन्सल झालं होतं। तर सेकंड डे मग आम्ही पूर्ण टॉय ट्रेनने फिरलो। आप एक्साइटेड हो? आप गाइस, ये हमारे येलो मैम है। हाय, आपका इंट्रोडक्शन। सीनियर अंडर ऑफिसर है। और आप? मैं जेयू हूँ। ये भी जेयू है। तर आता इथे ही ट्रेन आलेली होती जिची आम्ही खूप जास्त वाट बघत होतो, आणि आता आम्ही इथे बसलो अंदर। आणि यार हे व्ह्यूज जे इथून जी ट्रेन ही जशी जशी सुरू झाली ना, इतके सुंदर सुंदर नजारे, इतके सुंदर सुंदर दृश्य बघायला मिळाले की असं वाटत होतं की बापरे किती छान, खूपच सुंदर, खूप सुंदर आहे। आणि जाऊन व्हिजिट करा उन्हाळ्यामध्ये, तर प्लीज व्हिजिट करा, कारण आपल्याकडे जेवढी गरमी आहे ना तिकडे तेवढी थंडी आहे मस्त। आणि उन्हाळ्यामध्ये व्हिजिट करण्यासाठी ही प्लेस खूप छान आहे।
मी तर नक्की सजेस्ट करेन की हो प्लीज जा. आम्ही अशी नॉर्मल फिरायला तर गेलीच नसती म्हणा. आता कॅम्प होता त्यामुळे फिरायला जायला मिळालं आणि खूप मजा आली कॅम्पमध्ये. या तर व्ह्यू बघा, एन्जॉय करायला. मी जास्त बोलत नाही त्याच्यावर. आता असं वाटलं होतं की या व्ह्यूवर काहीतरी सॉन्ग टाकून देतो आणि तुम्ही बस बघत बसा, पण गाणं पण टाकलं तर कॉपीराईट येते यारवरून. तुम्ही मला कळतच नाही नेमकं कसं टाकू आता म्हणून. आणि ज्याच्यात कॉपीराईट नाही आहेत तसे ऑडिओ मला तेवढं बॅक हो ब्लॅक ब्लॉग बनवणं तेच करता. देखो ये लोग तो पहले पहुंच गए, अपने से पहले आ गए अंदर. देखो 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 ये अंदर नहीं लगा था इसका, क्या पता. पूरा बैग ये देखो क्यूटीज. और यहाँ की सबसे फेमस चॉकलेट्स, इतनी सगळ्यात फेमस आहे ही. यहाँ पे डोरा द एक्सप्लोरर. ये कौन है? इसका नाम बताओ कमेंट्स में गाइस. यार मी हिंदी काऊन बोलते, सगळ्यांच्या भाषा एवढ्या साऱ्या वेगळ्या जे लोक भाषा बोलतात ना, म्हणून मला पण आता हिंदीच येत आहेत. उटीची सगळ्यात जास्त स्पेशालिटी म्हणजे उटीची चॉकलेट. ॲक्च्युली निलगिरीचे हे चॉकलेट्स कोणत्याही दुकानात गेलं, खायच्या जाऊ कपड्याच्या जाऊ, पण हे चॉकलेट्स राहणारच. देखो हमारे JW. इथून आलो आम्ही बाहेर, कारण गोष्टी खूप एवढ्या महाग होत्या, भयानक. जेवढ्या महाराष्ट्रात तरी महाग नाही तेवढ्या आमच्याकडे स्वस्त आहे बाई. इथे एवढ्या गोष्टी महाग. एक श्रग बघितलं ते होतं 1500चं. आणि हे बॉटॅनिकल गार्डन जिथे काल आम्ही आलो होतो ऑलरेडी, जे बघून गेलो आम्ही. सो आज फिरणार आहोत मार्केट. ते देखो मार्केट. तर नंतर मी आता अर्ध हिंदी अर्ध मराठी लिखते आहे, कारण इथे राऊंड सगळेजण अर्धे हिंदी बोलणारे, काय इंग्लिश बोलतात, काय मराठी, म्हणून आता ते भाषा मिक्स व्हायला लागली, म्हणून थोडं ॲडजस्ट करून ॲक्च्युली. तर आता चाललो आम्ही समोर. इकडे सगळं खायचं आहे, मॅगी वगैरे वगैरे. आता हे टुरिस्ट प्लेस असल्यामुळे एवढी भयानक गर्दी आहे, कधीही या गर्दीच असणार आहे. थंडी असल्यामुळे ते जास्तीत जास्त हे दिसतं बाई बुलनचं सगळीकडे. नाही अंदर काहीतरी दुसरंच. आता बॅग्स, चप्पल, पण चॉकलेट मात्र इथे कंपल्सरी. सगळीकडे चॉकलेट असते इथे, होममेड चॉकलेट ॲक्च्युली. व्हेरायटी एवढी चॉकलेट फेमस आहे का इथे कपड्याच्या दुकानात बी चॉकलेट ठेवते लोक. बघायला काय इथे सगळ्यांची तर शॉपिंग करून झाली आणि आता सगळं आम्ही आमच्या वापस बाय. आजच्यासाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. ओके तर बाय बाय ह्या प्लेसला. आता चाललो नवीन ठिकाणी आम्ही ट्रेकिंग करत. मी चाललो. आता कुठे चाललो ते तिथे गेल्यावर सांगेन जागेचं नाव. आतासाठी बाय बाय. रेकॉर्ड करायसाठी ब्लॉग बनवायसाठी एवढे व्ह्यू आहे इथं उटीमध्ये. आता आम्ही कुठे चाललो हे तर मलाही अजूनपर्यंत माहित नाही. म्हणजे सांगितलं आहे नाव, पण मला लर्न नाही झालं ते नाव. इकडचे नाव एवढे लंबे विचार का काही कळायचं नाही. व्ह्यूज एवढे सारे ॲक्च्युली ते दाखवायला, पण त्याच्याविषयी मी बोलू का मला हेच कळत नाही, कारण मला इन्फॉर्मेशनच नाही. पण काय बोलणार मी तुम्हाला कधी व्ह्यू दाखवतो तरी मी काही ना काही म्युझिक सुद्धा ऐकता तुम्ही व्ह्यू बघून घ्या. हे बघा हे गाजराचं शेत आहे. गांजरचं शेत आहे हे पूर्ण. इकडे पूर्ण अशी लेअरवाली पायरीवाली शेती केली होती. तिचं नाव आहे काहीतरी, पण मला माहीत नाही. आता मला अजून 12 नाही 15 किलोमीटर चालत जात आहे. मला आता दम येऊन राहिला बाई. चल लेट्स गो. पण करू शकतो. हर स्लोप खाली राहिला ना तर चालायला इझी जाते, पण असे वरचे रस्ते आले तसं पाय दुखायला आलाय.
भयानक पाय दुखतात. तीन किलोमीटर नंतर आता बसलो, थोडा वेळ आराम करा. तिथे पाणी वगैरे पित होतो. पाणी पिलं, सगळेजण बसले. हे लोक नाही थकले. वीडियो बना रहे हैं. सर ट्रेकिंगसाठी आली आहे. सर हो सर, नेटवर्क नसल्यामुळे सर इकडे. सर हो सर. तर आता आम्ही आलो आहो रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी सेंटरवर. बघू शकता तुम्ही. सो बघा काय ते प्रत्येक जागी तेवढं सुंदर. कुछ कहना चाहेंगे आप? कैसा लग रहा है आपको ट्रेक के बारे में? अच्छा लग रहा है. बहुत खुश है. आप खुश हैं? हाँ, भात खा के भी आप खुश हैं? मॉम डैड हमारे साथ में, फिर भी हम अकेले इतना घूम रहे हैं बैकग्राउंड साउंड बंद करूँगी अपना. ये इधर के टिंग टिंग बजा. एंड राखी हमारा ब्लॉग बना रही है. चलो ना यार तुम लोग. और ये अपनी बैग लटका के, आणि ही आपली बैग लटकाऊन त्याला टोपी लटकाऊन. ये बच्चे हमें बहुत परेशान कर रहे हैं क्योंकि क्या हुआ कि ये बच्चा रहेगा किसके लिए देख रहा है? ये देखो कि हम क्या कर सकते हैं. बाबू सांडलं. देखो यार बाबू सांडलं. बाकी सांडलं. तभी इकडे माझ्या बाकी सांडलं नाही. बाबू लाइन सांडलं. तोड़ दिया है, अलग घूम रहे हैं. ए चलो आगे चलो, डिस्टेंस हो गया बहुत ज़्यादा. की तरफ नेपाल ये बोला. चलो हम लाइन तोड़ रहे हैं. चलो आगे चलना पहले. चलो तू इधर पूरा लेती हो ना. हाँ पहुँच गया हम. इसके पीछे नेपाली. अरे भैड़ अभी पहुँचे नहीं है, पर देख लो व्यू, देख लो आप. मौज कर रहे हो. मोये मोये मोये. तुम्हाला कसं वाटतं सांगा ट्रेकला येऊन? एक्साइटमेंट लेवल. कितनी हमारी है. अम्मा कितनी सारी है अम्मा यहाँ. ये अम्मा है, ये छोटी अम्मा है, ये बड़ी अम्मा है, सबसे छोटी अम्मा. पूर्ण नागपूर ग्रुप आहे, म्हणजे महाराष्ट्र ग्रुप आहे पूर्ण आमचा, महाराष्ट्र डायरेक्ट. त्याच्यामध्ये जे कुठे पुणा आणि आम्ही नागपूर ग्रुप. आज आम्ही दुसरीकडे शिफ्ट होत आहोत, तर तेवढा रस्त्यावर थोड्या वेळ बोलतो. सोरायचे कुछ भी करो, बोलो. हाय गाइस, आज हम ट्रैकिंग करने आए हैं और हम अभी न्यू जगह पे शिफ्ट होने वाले हैं, तो उसी जगह हम ट्रैक करते करते जा रहे हैं. हम लोग काफ़ी घूम फिर के ट्रैक कर रहे हैं, बट मज़ा आ रही है. यू कैन सी द नेचर्स व्यू एंड हम लोग भी काफ़ी मज़े करके आए. हम लोग विद टीज एंड जंगल के रास्ते से आए, बहुत मज़ा आया. आगे से सुनते हैं. जोया मैडम का जोया किधर गई? जोया
पानी भर रही है आपकी जोया मैडम। और कुछ? सो गाइस ये हमारे एनो मैम है। यस, वी आर एंजॉयिंग। ओके गाइस, कैसे लगी आपको मेरी मैम? हेलो। हमारे कैडेट्स हैं। इकडे मग रस्त्यामध्ये झाला नाश्त्याचा ब्रेक। वैष्णवी माझ्या प्लेटमध्ये निंबलीला आहे रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी सेंटर, ज्याविषयी आता आम्हाला इथे पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहेत. अँड दॅट्स इट. दिस इज रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी सेंटर. आता तिकडे चाललो पुढे अजून आम्ही. गुड मॉर्निंग. तो आप हिंदी में कंफर्टेबल है या इंग्लिश में? ओके, तो हम लोग कोंबडीचं पीस. तू काही वेगळीच तशी कर पण आता एवढे रस्ते लोक चालू राहिले, तू कोंबडीचं पीस दिसू राहिली मधातले 3 तास. कोंबडी नाही तर कोंबडीचं पीस दिसतं ह्या पोरी बाई. आता इथे लावणीचं काम चालू आहे असं वाटतंय. तर पाहण्याला एक जागा भरपूर आहे पण इथे काही म्हणा. गाजर जे लागतं इकडे ओटीमध्ये त्याचा ठोकमाल मिळायचा असं असेल शायद, मला माहीत नाही कन्फर्म. आता मी विचारायला जाऊ शकत नाही बिकॉज आम्ही आहो आमच्या ट्रेकमध्ये. सो परमिशन नाही आहे इथून बाहेर निघायची लाईनमधून. सो माहीत नाही, जाऊ दे. आता मी झाली धावत पुन्हा पुढे जायचं. तर त्या जागेवर नसा कॅम्पसाठी नाही, फिरायला यावं लागतं. खूप मस्त जागा आहे, खूपच जास्ती छान. मी एवढं चालल्यानंतर 18 किलोमीटर चालवलं. त्याच्यानंतर पोचलो आहे तिथे आम्ही, तिथे लास्ट आता सेकंड स्टे आहे आमचा 2 दिवसाचा. आता मी अशी कोण बोलतो तर कारण मी धावत तरी थोडीशी चढ होतं म्हणून आता थोडासा दमीत आहे. सो बाकीचं आता अंदर जाऊन दाखवतो. हे सापडलं मला. आणि काल जे पेंट करून झाडासारखं मार्केटमध्ये विकायला होतं. कितीला होतं ग हे काल? एक असा शो गेला 50 रुपीज का था. बाहेरचं गेट बघितलं पहिले आधी स्टार्टिंगला माहिती आहे, तो फक्त एक दिखावा होता. तिथून ॲटलिस्ट आम्ही 1 किलोमीटर अंदर चालत आलो आहो. तरी पण अजून यायचं नाव नाही. आता पता नाही आहे काहीच का समोर काही दिसेन बा म्हणून. मग चाललो. चला आल्यावर मी सांगतोच तरी. पण मजा आहे तेवढी झाली. आणि खूप साऱ्या गोष्टी पण नवीन बघायला मिळाल्या, शायद जर गाडीने आलो असतो किंवा कॅन्टरमध्ये आलो असतो बसून तर नसत्या मिळायला बघायला. जिथे आधी स्टे होता आमचा 2 दिवसाचा, ती पण लोकेशन खूप सुंदर होती. आणि ही पण खूप छान आहे असं फील येत आहे. आता तिथे जाऊन बघूया की कशी आहे काय आहे. काहीतरी दिसलं ऑलमोस्ट दिसलं आता. आणि फायनली आलो. बसलो आता इथे फॉलिंग आहे, तर मी नंतर भेटतो. हे होतं आजचं जेवण. आणि आता नंतर दाखवतो पूर्ण सगळं. ॲक्च्युली आलो आहो पलाड इथे. पहिले जेव्हा आलो तेव्हा सांगणार होती पण माझ्या फोनमध्ये चार्जिंग कमी एकदम. आणि आल्याबरोबर डिरेक्ट ते फॉलिन लावून आम्हाला आणलो जेवण करायला आलो होतो. म्हणून मी आधी जेवण करून घेतलं आणि आता सांगते की पलाड इथे आलो. तर तुम्हाला इथची लोकेशन दाखवते ॲक्च्युली मी. आणि सेम आपल्या रूम समोरून ना खिडकी आहे रूमच्या एक्झॅक्ट समोर, तिथून पण सेम हाच व्ह्यू येतो, हाच व्ह्यू दिसतो बघा. हे पाणी बघा यार. पण आजचं हे आहे की आता आम्ही फक्त आजचीच रात्री थांबणार आहोत. ते आता थांबणार नाही आहो. आम्ही आता रात्री जाऊ. आताच निघू आम्ही थोड्या वेळामध्ये म्युझियम बघायला आणि सनसेट पॉईंट. सो दाखवतो मी नंतर जर चार्जिंग राहिली तोपर्यंत. भेटतो नंतर. बाय. ओके, तो आता आलो आम्ही ट्रायबल म्युझियममध्ये. ट्रायबल म्युझियम ऑफ पलाडा.
ठीक आहे देश बघा बघा काय सुंदर आहे ॲक्च्युली हे तामिळनाडू. जाऊ अंदर आता म्युझियमच्या. They are saying welcome to us. मातीचे भांडे तर आपल्याकडे भेटते ते पुराणे आहे बघा. काड्यांपासून बनवलेलं दिसतंय. हो तिथे चिमणीचं घरटं आहे. हे माठ ठेवायचं, ते स्ट्रे, ते फळं ठेवायचं आणि ते भांडे आहेत ॲक्च्युली. हो ना, हो भांडेच आहेत. देखो दी मलसार हट, मलसारचं झोपडं. हो हे बघा. पूरा नहीं दिखाऊंगी अभी मैं, पर जितना जितना मेन है या फिर जितना जितना इम्पॉर्टंट है. अरे यार परत हिंदीवर आली मी. जेवढं पॉसिबल आहे तेवढं दाखवणार. आय मीन दाखवायचं काय सगळंच पॉसिबल आहे, पण व्हिडिओ खूप लंबा होऊन जातो मग आणि बघणार तुम्ही पण बोर होऊन जाणार. सो जास्त नाही दाखवत मी, एकदम शॉर्टकटमध्ये दाखवतो सर्व गोष्टी. यांना पण तुम्हाला घाबरल्यासारखं वाटतं, एकदम रिअल वाटत आहेत. एंटर झाल्याबरोबर पहिले तर रिअलच वाटले ते बाबा. हे देखो हे बघा पूर्ण काय ते अवजारं आणि हे काय कोणाचं तरी हाड दिसते बाबा है ना. आणि हे बघा काय आहे, पाट आहे बसायचा याच्यामध्ये. आणखी भरपूरशा गोष्टी नाव नाही लिहिलं आहे त्यावरचं मी सांगू नाही शकत एक्झॅक्ट काय आहे काय नाही आहे. आणि हे आजी आजोबा मला नाही माहीत काय. हो बघितले मी. आणि ही कोण आहे, तुझं नाव काय? ही रोहिणी आहे. और ये हमारी सीनियर है प्राजक्ता सीनियर. से हाय सीनियर. बस फोटोज खास काढ़ाल पाहिजे यांले. निकालो फोटोज ही निकालो तुम पहले भाई, मैं अपने ऑडियंस को दिखा दूँ. और हे रहा हे बघा माठ आणि खूप साऱ्या गोष्टी आहे यार. काही एवढ्या दाखवण्याच्या गोष्टी आहे नाही ॲक्च्युली या, बट मी सांगते जेवढं दाखवायचं आहे तेवढं. आणि इथे हे व्हिडिओ प्ले होत आहे जे कल्चर आहे ते दाखवायसाठी. आणि हे बघा गेस करा यार तुम्ही लोक हे सगळं काय असणार आहे काय नाही, बिकॉज मला तर तेवढं याविषयी नॉलेज नाही आहे. बट हां आता कळलं ॲक्च्युली हे डिफरंट कल्चरनुसार ते असं ठेवलेलं आहे आय थिंक त्यांना. हां आय थिंक नॉट शुअर बट हो शायद. काय आहे गंदर मस्त काय मस्त असं पुराणी शिजली. अच्छा ठीक आहे. दिस इज द तोडा. हे नाही बघू आपण नंतर बघू हे ॲक्च्युली. आधी इकडे बघून येऊ. बघा 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 देखो फोन पकड दे ना मध्ये. हे पहिल्याच्या काळामध्ये वापरल्या जाणाऱ्या गोष्टी पूर्ण घर. घर यार हेच घर किती छान नव्हते आधी, पण नाही आताची घरं चांगलीच आहे ऑब्व्हियसली. सगळेजण आपल्या मम्मी पप्पांना ते व्हिडिओ कॉल करून दाखवत आहे. पण मी व्हिडिओ यूट्यूबवर टाकणार. मी फक्त अप्पलपोटी नाही आहे ना, कारण सगळ्यांना दाखवणं गरजेचं आहे की कुठे काय आहे कुठे काय नाही ते. इकडे आले होतो ना आपण, आलो होतो इकडे आधीच आलो होतो. तभी हे वाचलं उरलं होतं ना, फक्त हे बघून घेऊ ॲक्च्युली. हो
आई लागलं मला. इट्स ओके तुम्हाला दाखवण्यासाठी. सारी हैंडमेड चीज़ें लग रही है, पुरानी है बघा काहीतरी दिसतंय. खालचं बघितलं सर्व, आता वरती बघून काय आहे काय नाही. माझा चेहरा कसा झाला इट्स ओके. बघ सो आपण हे वरती चढून आलेलो आहो ऑलरेडी. मा तू पहिले येऊन आहे का आमच्या? अच्छा सर बोला जर पूर्ण व्हिडिओ झाला माझं मला छान म्हणलं कधीच नव्हतं. स्नॅप पण टाकून झालं. मैं वीडियो बनाऊँ घेतो पटपट. वीडियो क्या, अपने को इन्फॉर्मेशन तो पता है नहीं, बस जो अपन देख रहे वही सबको दिखाना है. देख लेंगे पॉज कर करके पढ़ लेंगे. देख लो तमिल है या तेलुगु समझ में नहीं आ रही. सी खूप प्रिटी आहे ॲक्च्युली, म्हणजे खूपच छान गोष्टी आहेत बघण्यासारख्या. महाराष्ट्राचा तर इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे, पण दुसऱ्या कल्चरचा पण इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. म्हणून मी हा एवढा मोठा व्हिडिओ बनवते. आणि एकदम प्रोफेशनल ब्लॉगर तर मी आहे नाही, सो मला नाही कळत आहे की मी काय बोलू काय नाही बोलू. असं बोलायचं असेल ना, जर व्हिडिओ सुरू नसतो तेव्हा वाटलं तर मी खूप एवढे पटरून घेईन का समोरचा व्यक्ती मला म्हणून का बाई शांत बस. पण व्हिडिओ तर बनवता नाही कळत आहे की काय बोलू काय नाही. तू दाखवते की जे मी बघते ते तुम्ही पण बघा, है की नाही का? से हाय हाय. झाली ते फक्त फोटोज आहेत त्यांच्या. हाय यस, एवरीबडी वॉज एक्साइटेड, उनको भी आना है व्लॉग में. यह हमको पिछले इसमें भी दिखी थी ये लड़की हमको, और फिर से दिख गई. आज ही आए यहाँ पर देखने के लिए. ओके. और ये मेरा वीडियोस निकाल रही है और आपको दिखा रही है. ओके. ये सब नहीं देखना है, सिर्फ आपको दिखाना है. नहीं ऐसा नहीं है, मैंने भी देखा है ना, मैंने देख लिया पहले. इकडे का आहे? हाय. कॉन्फरन्स हॉल आहे इकडे, बघूनच काय आहे तर. ओके, सो दिस इज द कॉन्फरन्स हॉल. अजून एका स्पॉटवर झालो आम्ही, सनसेट स्पॉटवर. बट आता तिथपर्यंत पोहोचतपर्यंत चार्जिंग राहते नाही राहत फोनमध्ये माहीत नाही. बट रस्त्याने जाता गोष्टी मी काहीतरी दाखवतो. आणि रात्री हे कल्चरल इव्हेंट ऑर्गनाईज केलेला होता, ज्याच्यामध्ये सगळे कॅडेट्सचे डान्स वगैरे होते. मी अजून व्हायचे आहेत, जस्ट प्रिपरेशन झाली आणि आम्ही सगळे रेडी होऊन आलेलोच आहोत. आता बॉन फायर होणार आहे थोड्या वेळामध्ये, सो बघू. Please all the participants come fast. Near the stage. इधर देखो बच्चों, इधर देखो, इधर आ जाओ. सकाळ सकाळचं वातावरण खिडकीमधून एकदम रूमच्या समोर. जेवढं फोनमध्ये चांगलं दिसतं आहे त्यापेक्षा दुप्पट तिप्पट तर रिअलमध्ये छान दिसतं आहे. एवढं छान, खूप जास्त छान. सिंगल लाइन इधर. अरे इधर देखो. JW कुठे गेले?
तुम ढाते चले जाओ, जितना हो सके तुम हम पर सितम ढाते चले जाओ। हम भी तूफान हैं, हम भी पर्वत हैं, हमें तूफान से घबराना नहीं आता। Remember this, you all are full of energy, you are strong, believe in your energy. All the hurdles which are going to come, they are going to give you a learning lesson and you are going to overcome them in your life. Okay, best wishes to all of you. Thank you sir. ओके, तरी कॅम्पची शेवटची रात्र आहे. खूप एन्जॉय तर नाही केला, बट डान्स केला. मी रेडी झालो स्पेशली, त्यावर अप्पर घालावं लागलं. तर आजच्यासाठी एवढंच. पुढच्या कॅम्पसाठी नवीन ब्लॉग. बाय. शेवटचा दिवस, आज रात्री निघणार. आता रात्रीची ट्रेन आहे आणि व्ह्यू बघा यार, किती प्रिटी, किती प्रिटी. आणि हे बॅग आणता आणता थकलेले लोक. काय झालं? घे चल बॅग घेऊन चल. आता बघून घ्या, शेवटचा विवाद झालं.